नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण करणार आहोत ज्वारीची मस्त अशी भाकरी. चला करूयात मग. त्यासाठी मी ही ज्वारी चांगली वाळवून घेतलेली आहे. बघा, ही उन्हात चांगली अशी वाळवून घ्यायची. दळणाच्या अगोदर तर वाळवलेलीच आहे, दळणाच्या दिवशी पण अशी उन्हात चांगली वाळवायची. गरम ज्वारी होते. हे आपली घरची छोटीशी गिरणी आहे, त्याच्यात मी दळायला लागलेली आहे. मस्त आपल्याला बारीक मोठं जसं पाहिजे तसं हे गिरणीत दळण येतं. दळण घेऊया आपण. एकदमच परत चाळून पण ठेवत असते पीठ. झालं आता दळण चाळून वगैरे ठेवले मी डब्बा पाहून. आता आपण भाकरी बनवूयात. असं थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं. पीठ छान चुरायचं. असं एकदम 2 भाकरीचं जरी मळून घेतलं तरी परत एका भाकरीचं घ्यायचं आणि हातानं असं चांगलं तळवायचे आपल्या ह्यानं. असं चांगलं हे करून मळून घ्यायचं पीठ आणि परत असं त्याचा उंडा करून घ्यायचा. आता बघा, ही भाकरी अशी एकदम व्यवस्थित टाकायची. एकदम अशी वरून पण नाही टाकायची खाली, एकदम अशी तव्याच्या जवळ आणूनच टाकायची, म्हणजे असं खालून छान भाजते भाकरी. परत पाणी एकदम चांगलं लावायचं सगळीकडून. पाणी आता आपण लावलेलं आहे सगळीकडे भाकरीला. थोडं एखादा अर्धा मिनिट झाले की परत उलटून घ्यायची भाकरी. बघा किती छान भाकरी पण झालेली आहे. परत पण अशी उलटून घ्यायची. चांगली छान फुगलेली आहे. तुम्हाला जशी पातळ जशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता. पीठ जर चांगलं मळलं तर किती पण पातळ भाकरी होते. बघा, हे आपली आता भाकरी झालेली आहे. पांढऱ्या शुभ्र मस्त भाकरी झाली. फक्त ज्वारीच्या पिठाच्या आहेत, त्या तांदळाचं वगैरे कसलंच पीठ नाही, फक्त ज्वारीच्या भाकरी आहेत.